नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी बसे मॅडम। आज आपण काय करूया, 10वी CBSE बोर्डचं जे पुस्तक आहे सायन्सचं, त्याच्यामध्ये जो पहिला लेसन आहे केमिस्ट्रीचा, त्याच्यामधला एक पार्ट बघणार आहोत की राईट द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन्स फॉर द फॉलोइंग रिएक्शन्स। तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हा जो भाग आहे हा 10वी CBSE बोर्डच्या पुस्तकामध्ये आहे, तसा तो 10वी महाराष्ट्र बोर्डच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। शिकण्यापूर्वी एक छोटंसं काम करा, माझा चॅनल आहे तो तुम्ही सबस्क्राइब करायला विसरू नका। बघा, क्वेश्चन आहे बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन्स फॉर द फॉलोइंग केमिकल रिएक्शन्स। म्हणजे आपल्याला केमिकल रिएक्शन लिहायची आहे आणि मग त्याला इक्वेशन का म्हटलं तर आपण ते काय करणार आहे, बॅलन्स करणार आहे। म्हणजे LHS आणि RHS दोन्ही साइडला जे एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये असलेले नंबर ऑफ ऍटम्स आहेत ते सेम असले पाहिजेत। आता इथे जर बघितलं तर हा एरो आहे, त्याची डायरेक्शन इकडे आहे, त्यामुळे इकडे जे लिहिलेले आहेत ते आहेत प्रोडक्ट्स आणि इकडे जे लिहिलेले आहेत ते आहेत रिएक्टंट्स। तर पहिल्यांदा आपल्याला काय माहिती पाहिजे, जे रिएक्टंट्स आहेत आणि जे प्रोडक्ट्स आहेत त्याचा केमिकल फॉर्म्युला आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। आता अल्युमिनियम हा एलिमेंट आहे, त्यामुळे Al माहिती आहे त्याचं सिम्बॉल, इकडे कॉपरचं Cu देखील माहिती आहे। मग प्रश्न निर्माण होतो कॉपर क्लोराईड आणि अल्युमिनियम क्लोराईड। बघा, कॉपर क्लोराईड Cu आणि हा Cl, ठीक आहे। आता इथे हा जो Cl आहे त्याची व्हॅलन्सी आहे 1, कॉपरची व्हॅलन्सी 2, कॉपरला व्हेरिएबल व्हॅलन्सी असते, तर इथे आहे 2 व्हॅलन्सी। मग आपण ह्याचं जेव्हा केमिकल फॉर्म्युला लिहितो त्यावेळेला आपण काय करतो, या व्हॅलन्सीज क्रॉस करतो। मग कॉपर क्लोराईड याचं केमिकल फॉर्म्युला झाला CuCl2। आता आपण इकडे येऊया, अल्युमिनियम क्लोराईड हा आहे Al, इकडे आहे Cl, Cl ची व्हॅलन्सी अर्थातच 1 आहे, अल्युमिनियमची 3 आहे। आपण याला क्रॉस केल्यानंतर अल्युमिनियम क्लोराईड याचा फॉर्म्युला होणार आहे AlCl3। तर पहिल्यांदा मी काय केलं, केमिकल फॉर्म्युला लिहून घेतला। आता अल्युमिनियम Al आणि इकडे कॉपर म्हणजे मी लिहिणार आहे Cu। इथं काय केलेलं आहे मी, तर केमिकल रिएक्शन जी आहे ती केमिकल रिएक्शन लिहिलेली आहे। आता आपल्याला पुढचा प्रश्न आहे की बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन। तर केमिकल इक्वेशन बॅलन्स करायचं म्हणजे काय करायचं, बॅलन्स दोन्हीकडे समान असलं पाहिजे। मग कोण आहे बघा, इथे Al आहे 1, Cu आहे 1 आणि Cl आहे 2, इकडे Al 1 आहे, Cu 1 आहे आणि इकडे Cl आहे 3। तर मग मी काय केलं, LHS ला आणि RHS ला असलेले इलेमेंट त्याच्यामधले नंबर ऑफ ऍटम्स मी लिहिल्यानंतर आता मी ठरवणार आहे की मला कसे बॅलन्स करायचे। तर आता तर मला असं दिसत आहे की इकडे क्लोरीन 2 आहेत आणि इकडे 3 आहे, 3 × 2 यांची संख्या 6 मी करू शकते। 6 करण्यासाठी मी इकडे 2 ने मल्टिप्लाय करणार आहे, सॉरी 3 ने 6 करायचंय ना मला। मग इकडे जेव्हा मी 3 ने मल्टिप्लाय करते तर इथे याच्या बाहेर आपण करणार ब्रॅकेट आणि मॅथ सारखं सोडवणार। Cu किती आहे 3, तर मग इकडे घेते 3। क्लोरीन किती आहे 3 × 2 6, मग इकडे घेते 2। आता इथे काय झालं, क्लोरीन झाले 2 × 3 6 आणि अल्युमिनियम झाले 2, मग मी इकडे काय करते, अल्युमिनियमच्या साइडला 2 ने मल्टिप्लाय करते। आता जर आपण बघितलं नवीन संख्या LHS ला अल्युमिनियम 2, कॉपर 3 आणि क्लोरीन 6, इकडे अल्युमिनियम 2, कॉपर 3 आणि क्लोरीन 6, अशा रीतीने आपण इक्वेशन काय केलं आहे, बॅलन्स केलेलं आहे। तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगत आहे की केमिकल रिएक्शन जी आहे ती तुम्ही अशीच्या अशी जर का पाठ केली तर ती विसरण्याचा धोका जास्त असतो। तुम्ही जर का या प्रकारे
जर का ते केमिकल इक्वेशन सोडवून पाहिलं मॅथ्स सारखं तर ते जास्त चांगलं, लवकर आणि कायम स्वरूपी तुमच्या लक्षात राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.